सिंह राशी 1 मे 2026 ची वैशाख पौर्णिमा। रात्रीचा तो दिव्य क्षण जेव्हा संपूर्ण आकाश शांत असतं आणि त्या शांततेत एक तेजस्वी चंद्र आपल्याला पूर्ण तेजाने प्रगट होतो। पण सिंह राशी हा चंद्र फक्त आकाशातच नाही चमकत, तो तुमच्या आयुष्यातील गुपित उघड करण्यासाठी प्रगट होतो आहे। कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की काही घटना अचानक घडतात, काही लोक अचानक आयुष्यात येतात आणि काही लोक अचानक दूर जातात। हे काही योगायोग नसतात, ही एक ब्रह्मांडीय योजना असते। या वैशाख पौर्णिमेला ब्रह्मांडातील सूक्ष्म शक्ती अत्यंत सक्रिय होतात आणि त्या शक्ती सिंह राशीला एक विशेष संदेश देत आहेत। आता वेळ आली आहे स्वतःला ओळखण्याची आणि आपल्या खऱ्या सामर्थ्याला जाग करण्याची। तुमच्यात एक अशी ज्वाला आहे जी आतापर्यंत दडलेली होती, पण आता ती ज्वाला प्रगट होणार आहे। सिंह राशी, तुमच्या आयुष्याला दिशा देणारे इशारे, दैवी संकेत आहेत। या काळात तुम्हाला काही विशेष संकेत मिळू शकतात। एखादी गोष्ट वारंवार घडणे, एखाद्या व्यक्तीची अचानक भेट होणे, मनात सतत एखादा विचार येत राहणे, हे सगळं काही साधं नाही। ही दैवी शक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे। सिंह राशी, तुम्ही स्वभावाने शक्तिशाली आहात, पण कधी-कधी परिस्थितीमुळे तुम्ही तुमचीच ताकद विसरता। ही वैशाख पौर्णिमा तुम्हाला आठवण करून देणार आहे तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करू शकता। या काळात नवीन संधी तुमच्याकडे आकर्षित होतील, वरिष्ठांकडून कौतुक मिळेल, काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते। तुमच्या मेहनतीचं फळ आता दिसू लागेल। आर्थिक स्थितीमध्ये अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। जुने अडकलेले पैसे मिळू शकतात। खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे। समतोल राखलात तर स्थिरता मिळेल। नात्यांमध्ये स्पष्टता येईल, गैरसमज दूर होतील आणि काही लोकांसाठी नवीन नात्याची सुरुवात। मन मोकळं ठेवलं तर प्रेम वाढेल। ही पौर्णिमा फक्त बाहेरचं काही बदलणार नाही, ती तुमच्या आत काहीतरी बदलणार आहे। तुम्ही अधिक आत्मविश्वासी व्हाल, निर्णय अधिक स्पष्ट होतील आणि स्वतःवर विश्वास वाढेल। सिंह राशी, या सृष्टीत एक अदृश्य नियम आहे, कालचक्र, वेळेचं चक्र। प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते। फूल उमलण्याची वेळ, पाऊस पडण्याची वेळ आणि माणसाच्या आयुष्यात बदल घडण्याची एक वेळ असते। कधी तुम्हाला असं वाटत आहे का की तुम्ही खूप प्रयत्न करता पण काही गोष्टी जुळून येत नाहीत? ते अपयश नाही, तो फक्त वेळ योग्य नसतो। पण आता ही वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी त्या योग्य वेळेचा प्रारंभ घेऊन आली आहे। या काळात तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल, ज्या गोष्टी आधी अडकल्या होत्या त्या अचानक पुढे सरकू लागतील। जे काम थांबलं होतं ते पूर्ण होईल। जिथे प्रयत्न अपुरे पडत होते तिथे यश मिळेल। ज्या लोकांनी साथ दिली नाही तेच लोक आता मदतीला येतील। हे सगळं का घडतंय? कारण तुमच्या आयुष्यात योग्य वेळ सुरू झाली आहे। सिंह राशी, तुम्ही खूप वेळ थांबलात, कधी कधी निराशाही आली। माझ्याच बाबतीत असं का होतं असा प्रश्न पडला, पण प्रतीक्षा कधीच वाया जात नाही। ही वैशाख पौर्णिमा सांगते तुम्ही जितका वेळ थांबलात तितकं मोठं फळ तुम्हाला मिळणार आहे। या काळात काही गोष्टी अचानक घडू शकतात। एखादा जुना प्रश्न अचानक सुटेल, एखादी नवीन संधी अनपेक्षितपणे मिळेल, एखादी भेट तुमचं आयुष्य बदलून टाकेल। हे सगळं काही योगायोग नाही, ही नियतीची चाल आहे। या काळात तुम्हाला काही सूचक गोष्टी दिसतील। एखादी गोष्ट वारंवार तुमच्या लक्षात येईल, एखादा विचार सतत मनात येत राहील, एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येईल। हे संकेत सांगत आहेत की काहीतरी मोठं घडण्याच्या उंबरठ्यावर आहे। ही पौर्णिमा फक्त संकेत देत नाही, ती तुम्हाला कृती करण्यासाठी तयार करते। जे मनात आहे ते आता सुरू करा, जे स्वप्न आहे त्यासाठी पहिलं पाऊल टाका आणि जे थांबलं आहे ते पुढे न्या, कारण वेळ तुमच्या बाजूने आहे। सिंह राशी, तुम्ही कधी विचार केला असेल माझी वेळ कधी येणार? तर उत्तर आहे ती वेळ आता आली आहे। ज्या गोष्टी तुम्हाला थांबवत होत्या त्या आता मागे राहणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात सुरू होणार आहे एक नवीन अध्याय, एक नवीन दिशा। लक्षात ठेवा, वेळ नेहमी बदलते, पण तो योग्य क्षण ओळखतो तोच आयुष्य बदलतो। म्हणून पुढे चला, संधी ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण सिंह राशी तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ आता सुरू झाला आहे। सिंह राशी, या काळात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक घडू लागतील। जे काम खूप दिवसांपासून अडकलं होतं ते पूर्ण होईल। जिथे संधी नव्हती तिथे नवा मार्ग दिसेल, जिथे अडथळे होते तिथे मार्ग मोकळा होईल। हे सगळं कसं घडतंय? कारण तुमच्यासाठी भाग्याचे दरवाजे आता उघडत आहेत। दरवाजा उघडण्यासाठी किल्ली लागते आणि ती किल्ली म्हणजे तुमचा आत्मविश्वास। स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या निर्णयावर ठाम राहा, इतरांच्या मतांपेक्षा स्वतःचं मन ऐका। हीच ती किल्ली आहे जी तुम्हाला पुढे नेईल। काही काळापासून मनात गोंधळ होता, निर्णय घेणं कठीण होतं, पुढे काय करायचं हे कळत नव्हतं, पण आता या पौर्णिमेनंतर सगळं स्पष्ट होईल।
ज्या गोष्टी अंधारात होत्या त्या आता प्रकाशात येतील. या काळात तुम्हाला काही संकेत मिळतील. एखादी गोष्ट वारंवार तुमच्या समोर येईल. एखादी व्यक्ती अचानक मदतीला येईल. एखादा विचार सतत मनात राहील. हे सगळं काही साधन नाही, ही परमेश्वराची कृपा आहे. तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे. दरवाजा उघडला की नवीन जग समोर येतं, पण त्या जगात पाऊल टाकण्यासाठी जुन्या गोष्टी मागे सोडाव्या लागतील. भीती दूर करावी लागेल. स्वतःला नव्याने घडवावं लागेल. हीच खरी सुरुवात आहे. सिंह राशी, तुम्ही खूप दिवस त्या दरवाजासमोर उभे होतात. आता तो दरवाजा उघडण्याची वेळ आली आहे. तुमच्या समोर संधी आहे. तुमच्या समोर मार्ग आहे. फक्त एक पाऊल टाका आणि लक्षात ठेवा, दरवाजा उघडतो पण आत जाण्याचा निर्णय तुमचाच असतो. धैर्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला. कारण सिंह राशी, तुमच्यासाठी आता जे घडणार आहे ते तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. सिंह राशी, आता शेवटचा संदेश जवळ येत आहे, पण कदाचित हा तुमच्या आयुष्यातला एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. तुम्ही इतका वेळ हे ऐकत राहिलात याचा अर्थ एकच, हा संदेश तुमच्यासाठीच आहे. तुमच्या मनात जे प्रश्न आहेत, जे संभ्रम आहे, जे निर्णय तुम्ही टाळत आहात, त्याचं उत्तर बाहेर कुठेही नाही. ती उत्तरं तुमच्याच आत आहेत. पण आजपर्यंत तुम्ही स्वतःवर शंका घेतली, लोकांच्या शब्दांना जास्त महत्त्व दिलं आणि त्यामुळे तुम्ही स्वतःची खरी ओळख विसरलात. पण आता ही वैशाख पौर्णिमा तुम्हाला एक संधी देते आहे, स्वतःकडे पुन्हा एकदा पाहण्याची, स्वतःला ओळखण्याची. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी कोणतीही जादू लागणार नाही. लागणार आहे फक्त एक ठाम निर्णय. तो निर्णय, मी आता थांबवणार नाही, मी आता घाबरणार नाही, मी माझ्या स्वप्नांसाठी उभा राहणार. हो, सुरुवात कठीण असेल. काही लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. काही जण तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने उभं राहतं. तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे आले ते तुम्हाला सोडण्यासाठी नव्हते, ते तुम्हाला घडवण्यासाठी होते. आज तुम्ही जिथे आहात ते तुमच्या भूतकाळाचा परिणाम आहे, पण उद्या तुम्ही जिथे असाल ते तुमच्या आजच्या निर्णयावर अवलंबून आहे. म्हणून स्वतःला विचारा, मी खरोखर काय हवं आहे, मी कोण बनू इच्छितो, आणि त्या उत्तरानुसार एक पाऊल टाका. लहान असो वा मोठं, पण ते पाऊल घ्या. कारण स्थिर राहणं म्हणजे मागे जाणं आणि पुढे जाणं म्हणजे बदल स्वीकारणं. सिंह राशी, ही वेळ आहे तुमची. हा क्षण तुमचाच आहे. तुमच्यासमोर संधी उभी आहे. तुमच्यासमोर मार्ग तयार आहे. फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. धैर्याने पुढे चला आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. कारण शेवटी जिंकतो तो जो स्वतःवर विश्वास ठेवतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जिंकणार आहात. तुम्ही पुढे जाणार आहात आणि तुमचं आयुष्य तुम्ही स्वतः घडवणार आहात. धन्यवाद. आणि लक्षात ठेवा, तुमचं नशीब तुमच्या हातात आहे.